नमस्कार, आज आपण करतोय रव्याचा मार्बल केक। तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते साहित्य पाहूया। मी 1 वाटी दही घेतले। दही छान फेटून घ्यायचे। त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालायची आणि पाऊण वाटी आपल्याला यामध्ये तेल घालायचे। आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे। व्यवस्थित फेटून झाले की आता यामध्ये आपल्याला घालायचे 1 चमचा बेकिंग सोडा आणि रवा बारीक करून घालायचा आहे आपल्याला। थोडासा मिक्सरला फिरून घ्या आणि तो चाळून घ्या आणि 1 चमचा वेलची पूड घाला। आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगले फेटून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झाले की याच्यामध्ये 4 ते 5 चमचे दूध घाला आणि मिश्रण असं चांगलं व्यवस्थित करून घ्या। आता आपल्याला हे बॅटर 2 ठिकाणी वेगवेगळे करून घ्यायचे आणि एका मिश्रणामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे कोको पावडर आहे ती मिक्स करून तीही फेटून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं दूध घालून व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि या पद्धतीने आपलं मिश्रण तयार होईल असं आपल्याला तयार करून घ्यायचंय। त्यानंतर ज्या भांड्यात आपल्याला हे केक बेक करायचा आहे त्याला एक बटर पेपर लावा आणि त्यावर एकाआड एकदा सफेद रंगाचं मिश्रण आणि एकदा कोको पावडरचं मिश्रण मिक्स करून घ्या। अशा पद्धतीने एकाआड एक अशा याच्या लेयर करून घ्या आणि आता आपला जेव्हा पूर्ण मिश्रण याच्यामध्ये ओतून तयार होईल त्यानंतर अशी हलकीशी डिझाईन काढून घ्या। तर खूप छान असा हा केक तयार होतो। आता याच्यावरती डेकोरेशनसाठी आपल्याला ड्रायफ्रूट वापरायचे। मी कढई गरम करून घेतलेली आहे। खाली कढईमध्ये रेती घातलेली आहे। तुमच्याकडे रेती नसेल तर मीठ घातलं तरी सुद्धा चालेल आणि प्री हीट करून घ्यायची। त्यानंतर केक असा बेक करायला ठेवायचा। मस्त वरून ड्रायफ्रूटनी गार्निश करून केक आपल्याला 40 मिनिटं मंद आचेवरती बेक करायचा आहे। तर अशा पद्धतीने एकदम छान आपला केक बेक झालेला आहे आणि तुम्हाला आता मी तो कट करून दाखवते। व्यवस्थित तयार झालाय की नाही त्यासाठी मी चाकू घालून पाहिला आणि तो व्यवस्थित निघालाय। वाव, काय सुंदर केक निघालाय, पाहू शकता तुम्ही। मागचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि यावर तुम्हाला अजून सॉफ्ट हवा असेल तर या प्रोसेसला थोडंसं साखरेचं सिरम करून केक वरती घालून घ्या। पण मी हा असाच ठेवणार आहे कारण असाच केक चहा सोबत सुद्धा खूप अप्रतिम लागतो। आता आपण केक कट करून पाहूया आतमधून त्याच्या लेयर कशा पडल्यात त्या। तर खरंच खूपच सुंदर अशा लेयर पडल्यात आणि खूप स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटलाय तो नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त मुलांना असा घरच्या घरी हा रवा मार्बल केक तयार करा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा। धन्यवाद।